नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी आपण आलेलो आहोत सोनजाम या गावी शरद दामोदर जाधव यांच्या घेवड्याच्या प्लॉटवर. यांनी आपल्या अशोका सीडची बेली ही व्हरायटी लागवड केलेली आहे. तर त्यांना त्याच्याबद्दल काय अनुभव आले ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? शरद दामोदर जाधव, सोनगाव. बरं, आपला मोबाईल नंबर काय? 5588457403. बरं, आता आपण ही घेवड्याची कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? अशोकाची बेली. बेली ही लागवड केलेली आहे. बरं, काय अनुभव राहिला तुमचा लागवडीपासून आतापर्यंत? अनुभव म्हणजे चांगला अनुभव आला. हा. शेंगा चांगल्या त्या लांबलाच केरा त्या. हा. मार्केट इतर मालापेक्षा 10-20 रुपये वाढवा भेटते. म्हणजे इतर व्हरायट्यांपेक्षा मार्केटला 10-20 रुपये हे वाढवा विकतं. म्हणजे आवरेज चांगले. बर, ॲव्हरेज पण चांगलं आहे. बरं, आणि व्हायरसच्या व्हायरस त्यानंतर रोगाच्या प्रती या व्हरायटीची प्रतिकार शक्ती कशी आहे? रोगाला बळी नाही. रोगाला जास्त बळी नाही. बर, आणि आतापर्यंत हिचे किती तोडे झाले? आता 6वा खुडा आहे. आता 5 खुडे झाले. 5 खुडे झाले, आता 6वा खुडा. मित्रांनो, आपण बघू शकता शरद भाऊंनी आंतरपीक घेतलेलं आहे. आपण त्यांच्या मालाची एक्सपोर्ट लेवलची क्वालिटी या ठिकाणी बघू शकता. त्यांच्या हातात शेंगा आहे. त्याच्यानंतर त्यांच्या या प्लॉटची कंडिशन आपण बघू शकता. आंतरपीक घेतलेलं आहे त्यांनी. पहिले टोमॅटो काढलेला आहे याच्यात, आणि टोमॅटोची झाडं पण आपण बघू शकता तसेच जसेच्या तसे त्यावर घेवड्याचं पीक त्यांनी घेतलेलं आहे. आणि एकदम चांगला अनुभव अशोकाच्या बेली या व्हरायटीमध्ये त्यांना आलेला आहे. भाऊ, उत्पन्नाच्या बाबतीत इतर व्हरायट्यांपेक्षा कसे वाटते? उत्पन्नाच्या बाबतीत इतर व्हरायटीपेक्षा चांगली व्हरायटी. बर, आणि शेंगाची लांबी इतर व्हरायट्यांपेक्षा कशी आहे? चांगली लांब शेंगे. लांब आहे, आखूड पडत नाही. बर, शेवटपर्यंत आखूड पडत नाही. हां, बरं, याच्यासाठी तुम्हाला जास्त खत देण्याची, जास्त फवारण्याची गरज पडली का? जास्त काहीच नाही. म्हणजे व्हरायटीला कमी. व्हरायटीची प्रतिकार शक्ती चांगली बनायची. चांगली. बर, तुमचा अनुभव एकंदरीत हा चांगला राहिला. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की अशोकाची बेली ही व्हरायटी लागवड केली पाहिजे की नाही केली पाहिजे? ही लागवड केलीच पाहिजे. हां, व्हरायटी बेली लागवड केली पाहिजे. बर, अजून काय वेगळा अनुभव याच्यात राहिला तुमचा? नाही, अनुभव म्हणजे आम्हाला दरवर्षी आम्ही लावितो. बेली दरवर्षी करतो. दरवर्षी करतो. बर, त्याच्यामुळे आम्ही ही व्हरायटी बदलतीच नाही. बरोबर. कारण अनुभव आला ना. हां. बर, शेतकरी मित्रांनो, हा होता आपल्या शरद भाऊंचा एक अनुभव. हा शरद भाऊंचा प्लॉट. आज आपण त्या प्लॉटला भेट दिली. नक्कीच मित्रांनो, बेली तुम्हाला घेवडा लागवड करायची असेल तर 100% अशोका सीडची बेली व्हरायटी तुम्ही अवश्य लावा. उत्पन्न, क्वालिटी आणि मार्केटला विकायला एकदम जबरदस्त. त्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड करावी.